10 मे शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीयेचा पवित्र सण, जो की वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते। त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात कायम निवास करावा, तिचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर सतत राहावा असं आपल्या सर्वांनाच वाटतं। तर त्यासाठी या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत, म्हणजे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। असे काही छोटे उपाय केल्याने आपल्या घरात बरकत निर्माण होते आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते। तर या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे। त्यामुळे धुळीच्या मार्फत जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते आणि प्रसन्नता ही दिवसभर टिकून राहते। तर या शुभ दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालून आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करू शकतो, घरातील माणसांमध्ये प्रेम निर्माण करू शकतो। त्यामुळे घरामध्ये वादविवाद, भांडणे होत नाहीत। त्यामुळे घरातील गृहलक्ष्मीने छोटे छोटे उपाय आपल्या कुटुंबासाठी नक्कीच केले पाहिजेत। अंगणातील साफसफाई झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही जाळं जळमट असेल ते सुद्धा या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये सुद्धा जाळं जळमट जे काही असेल ते आपण साफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो, कारण मीठ एक नैसर्गिक शोषक आणि ड्रायर आहे जे की सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। आणि त्यातल्या त्यात बारीक मिठापेक्षा खडे मीठ आपल्या आरोग्याबरोबरच वास्तूसाठी देखील जास्त उपयोगी आहे। खडे मीठ वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी जास्त प्रभावकारी मानले गेले आहे। तर आपण याच मिठाचा वापर करून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो। तर त्यासाठी मी इथे एका बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडेसं खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून मी त्या हळदीयुक्त पाण्याने घरातील फरशी पुसणार आहे। खडे मीठ आणि हळद हे नकारात्मक दूर करण्याचं काम करतं। आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे। जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते असे मानले जाते। वास्तू ही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते। वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण आपोआप शांत, प्रसन्न आणि लाभदायक होते। घरात कटकटी, मतभेद नसतात, पैसा टिकून राहतो, मन अस्वस्थ होत नाही, आजारपण, विनाकारण चिडचिड, कलह, नात्यात दुरावा या गोष्टी तिथे जाणवत नाहीत। म्हणून असे काही छोटे उपाय करणं खूप प्रभावशाली असतं। तर घराची सफाई झाल्यानंतर शुद्ध पाण्याने अंघोळ करावी। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकता आणि त्यानंतर आपण आपल्या दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे। सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढलीच पाहिजे। दररोज काढली तर अतिउत्तम। त्यानंतर आपण आपल्या घरातील नित्य देवपूजा करायची आहे। या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता, म्हणजे पंचामृताने देवाला अंघोळ घालून तुम्ही या दिवशी देवपूजा करू शकता। व्हिडिओमध्ये सगळंच दाखवणं शक्य होत नाही, त्यामुळे व्हिडिओ फार मोठा होतो। त्यानंतर आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा, तोही स्वच्छ असायलाच पाहिजे। जर तुम्ही तो रोज साफ करू शकत नसाल तर तुम्ही अशा या शुभ दिवशी नक्कीच साफ करा, कारण लक्ष्मी ही दरवाजातूनच आतमध्ये येत असते। त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे। तर पुन्हा पाण्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने दरवाजा साफ करून घेतला आहे, जेणेकरून नकारात्मकता दूर होईल। त्यानंतर मुख्य दरवाजाबरोबरच आपल्याला आपल्या घराचा उंबरठा सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे। त्यासाठी मी इथे उंबऱ्यावरती थोडंसं पाणी टाकून मी उंबरठा सुद्धा साफ करून घेते। तर आपल्या घरातील उंबरा हे मर्यादेचे प्रतीक मानले जाते। उंबरठ्यात सुद्धा देवांचा वास असतो। माता लक्ष्मी देवघरामध्ये तिथूनच प्रवेश करतात असे मानले जाते। म्हणूनच सगळ्यांच्या घरात उंबरा असावा आणि तो जर स्वच्छ सुंदर सजवलेला असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते असे मानले जाते। तर त्यासाठी या शुभ दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। तर मी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेतली होती, त्यामध्ये गोमूत्र मिक्स केलेलं आहे फक्त, आणि छान अशी पातळ पेस्ट करून आपल्याला उंबऱ्यावरती टाकून उंबरा हळदीने सारवून घ्यायचा आहे, म्हणजेच हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे। तर बरेच जण या पेस्टमध्ये अष्टगंध, चंदन किंवा अत्तर टाकून
उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करतात ते सुद्धा तुम्ही करू शकता। याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। तर इथे मी फक्त गोमूत्र मिक्स केलेलं आहे यामध्ये गाईचं गोमूत्र तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पूजा भांडारच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल। आता आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आमच्या इकडे सहज मिळतं, किंवा तुम्ही गंगाजल सुद्धा टाकू शकता। मी हळदीने उंबरा सारवून घेतलेला आहे, तो आपण सुकण्याची वाट बघणार आहोत। त्यानंतर आपण त्यावरती रांगोळी काढून मग उंबऱ्याची पूजा करणार आहोत। पण तोपर्यंत उंबरा सुकेपर्यंत आपण दारावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढायचे आहे मुख्य दरवाजावरती। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं। अनेक देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो। तसेच या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि दरवाजावर स्वस्तिक काढल्यामुळे बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होते। म्हणून या शुभ दिवशी तरी तुम्ही तुमच्या दरवाजावरती नक्कीच स्वस्तिक हे चिन्ह काढा। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा समावेश असलेलं तोरण नक्की लावायचं आहे। आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे मानले जाते। म्हणून आपण कोणतंही लक्ष्मी पूजन असो, दिवाळीतलं मोठं लक्ष्मी पूजन किंवा मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मी पूजा, अक्षय तृतीयेच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, या दिवशी तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दरवाजावरती नक्की लावायचं आहे। त्यानंतर आपण जे लेपन केलं होतं ते आता पूर्णपणे सुकलेलं आहे। त्यावरती आपल्याला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहेत रांगोळीने। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं खूप शुभ मानलं जातं। हळदीचं लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते, म्हणून हळद लेपन करावे। तर हे हळदीचं लेपन तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता, किंवा मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, कोणतंही लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही करू शकता। तर बघा, माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे, त्यामुळे मी रांगोळीच्या साहाय्याने उंबरठ्याच्या मध्ये कमळाचं चिन्ह काढत आहे। तर या दिवशी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे, म्हणून जर आपण आपल्या घराचा उंबरठा म्हणजे प्रवेशद्वारच असं स्वच्छ सुंदर सजवलेलं असेल तर माता लक्ष्मी सुद्धा आकर्षित होते। म्हणून अशा या शुभ दिवशी तुम्हाला शक्य असेल तितका उंबरठा आणि मुख्यदार सजवा। तर बघा, इथे मी स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याभोवती सुद्धा आपल्याला सुंदर अशी सुबक रांगोळी काढून घ्यायची आहे। आपले घर म्हणजे आपली वास्तू उत्तम असावी, शांत, प्रसन्न असावी असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं। पण त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असे काही छोटे छोटे उपाय केले पाहिजेत। त्याचबरोबर कोणत्याही सणासुदीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे। घरात भांडणे, क्लेश, वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचं आहे। तर आता हल्ली सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो, पण आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी अशी काही छोटी मोठी कामे केली तर आपल्याला मिळणारा आनंद, समाधान, प्रसन्न ते इतर कशानेही वाटत नाही। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी उंबरा छान असा सजवून घेतलेला आहे। उंबऱ्याभोवती सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली आहे। आता आपण उंबरठ्याची पूजा करून घेऊया। उंबऱ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। रांगोळी जर पांढरी काढली असेल तर त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, उंबऱ्यावरती फुलं वाहायची आहेत। जी काही तुम्ही लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक काढलेली आहे त्यावरती आपल्याला फुल वाहायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या उपायांबरोबरच तुम्हाला काही सेवा सुद्धा करायची आहे। या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता, त्याचबरोबर विष्णू मंत्राचा जप देखील करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री सूक्ताचं पठण तुम्ही करू शकता। त्याचबरोबर श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीच्या फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना लक्ष्मी बीज मंत्राचं पठण करू शकता, कारण या दिवशी केलेले कार्य अक्षय टिकून राहते, यामध्ये कधीही खंड पडत नाही, याचा आपल्याला कर्म चांगले मिळते। त्याचबरोबर या दिवशी दान धर्माला आणि खरेदीलाही तितकेच महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या चांगल्या गोष्टी आपण या दिवशी करायच्या आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल, आपण उंबरठ्याची पूजा करून घेतली, त्यानंतर आपण दारावरती जे स्वस्तिक काढलेले आपण त्याचीही पूजा करून घेणार आहोत। स्वस्तिकचीही आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। शुभचिन्ह काढल्यामुळे आजूबाजूने येणारी ही नकारात्मकता संपते। त्यानंतर आपल्याला घरातली सर्व पूजा झाल्यानंतर बाहेर तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे। तुळशी समोर सुद्धा स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढून त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे। तर बघा, मी तुम्हाला खूप साधे आणि सोपे उपाय सांगितलेले आहेत। खूप आनंद मिळतो या उपायाने
आपल्या मनालाही खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे घरामध्ये वादविवाद, भांडणे होत नाहीत. घरातल्या माणसांमध्ये प्रेम निर्माण होते, आनंद टिकून राहतो आणि घर सुद्धा प्रसन्न राहते. तर बघा, इथे मी तुळशीची सुद्धा यथासांग अशी पूजा केलेली आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातल्या शेगडीचीही पूजा करायची आहे, अर्थात घरातल्या गॅसची पूजा आपल्याला करायची आहे. तर गॅस मी स्वच्छ करून त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढून घेणार आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी सुद्धा होते. तिच्याच पूजेचा एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्याच्या भिंतीवरतीच आपल्याला तिथे सुद्धा एक स्वस्तिक रेखाटायचं आहे. वास्तविक पाहता पूर्वी आपली आई, आजी, पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला कुंकू वाहून आणि रांगोळी काढून स्वयंपाकाला सुरुवात करत असे. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या गोष्टी रोज करणे शक्य होत नाही. म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने का होईना पण या दिवशी शेगडीची पूजा केली पाहिजे. ही पूजा अन्नपूर्णाची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्नधान्याचे उणीव भासून देत नाही आणि अग्नीच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची तर आपल्याला चाखायला मिळतेच. म्हणून शेगडी स्वच्छ करून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून हळद कुंकू वाहून पूजा करावी, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावं. तर अशा प्रकारे मी गॅस शेगडीची ही पूजा करून घेतली. आपण समोर जे स्वस्तिक काढलेलं आहे भिंतीवरती त्याचीही पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. तर येत्या अक्षय तृतीयेला या उपायांपैकी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नक्कीच करा. यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.